कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे त्या दृष्टीने प्रयत्न करा असं आवाहन कार्यकर्त्यांना केलंय। सरकार बदललं की योजना बदलतात, त्यामुळे राज्य सरकारच्या लाडकी बहीणसारख्या योजना सुरू ठेवण्यासाठी आणि पुन्हा हेच सरकार आलं पाहिजे यासाठी आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करा असं खाडे म्हणाले। त्यामुळे खाडे यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे। सांगलीच्या मिरजमध्ये लाडक्या बहिणींचा देवा भाऊ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बोलताना खाडेंनी हे वक्तव्य केलं। एक पद्धत आहे, शासन बदललं की आम्ही केलेलं तिने सगळं वॉशआउट करायचं आणि तिने दुसरं टाकायचं। म्हणजे ह्या स्कीम एवढ्या प्रसिद्ध झाल्या, एवढा माहोल, एवढा भावना तुमच्या आहेत, पण ह्या स्कीम बंद होऊ नये ह्यासाठी आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। हे पुढं आपलं शासन आणि देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री झाले पाहिजेत ह्या दृष्टिकोनात सगळ्यांनी आपण प्रयत्न करायचा, एवढंच मी सांगायला उभा आहे। गुवाहाटीला जाणं हा आपल्या स्ट्रॅटेजीचा एक भाग असून आपण लपून छपून नाही तर उद्धव ठाकरेंना सांगून गेल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं। एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावरती भाष्य केलं। त्याचसोबत महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आपल्या अटकेचा कट रचला गेल्याचं देखील त्यांनी सांगितलं। तो गुवाहाटी तक जाने की क्या जरूरत थी? वो हमारी स्ट्रैटेजी थी। मैं खुलेआम गया, लपा छुपी नहीं की। होटल मैं में उनसे छुपे थे बात सारे। करते करते गया। उद्धव जी का मुझे फोन आया, मैं रास्ते में था, मैं बात करते करते चले गया और मुझे बहुत चैलेंज किए। बोले आके दिखाओ, वर्ली से जाना है, मुंबई में आना है, ऐसे करेंगे, लाखों लोग आएंगे, रास्ता जाम करेंगे, खून खराबा होगा, एमएलए लोग को विधान भवन में जाने नहीं देंगे। मैंने कहा देखो, मैं भी तो बाला साहब ठाकरे जी का कार्यकर्ता हूँ, मैं भी तो आनंद दिघे साहब का कार्यकर्ता हूँ, मैं बचपन से हार्ड वर्कर हूँ, पार्टी 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 करके मेरा जीवन समर्पित किया है। तो मैं ये सब नहीं चाहता हूँ। अगर कोई चाहता है तो उसके लिए मेरी जिम्मेदारी नहीं होगी। मैं वहाँ से आया, हेलीकॉप्टर बाजू में था, हेलीकॉप्टर में मुझे बैठने को कहा, मैं हेलीकॉप्टर में नहीं बैठा, मैं बाय रोड आया और बाय रोड जहाँ मुझे पहुँचना था गया। वो रिज़ाइन करने के लिए तैयार हैं, वो हटने के लिए तैयार हैं कि मैं हट जाता हूँ, सरकार बचा लेता हूँ, ये सब नहीं करने दूंगा। कभी लगा आपको कि वो हटने को तैयार थे? उनको तो बहुत सालों से सपना था। उन्होंने मैंने उनको ये भी कहा कि आपको अगर बनना था तो आप मुझे बता दें तो मैं माहौल बनाता था। आपने कहा कि मुझे नहीं बनना है, बाद में कहा कि शरद पवार जी ने कहा है कि आपको बनना पड़ेगा, तो ये ऐसा अगर था तो मैं ही खुद माहौल बनाता था कि चलो इनको बना दो, हमको इनको बनाने का है, उद्धव जी को बनाना है। लेकिन वो सब इतना कॉन्फिडेंशियल रखा और ये बात तो छुपती है क्या? ये बात तो मुझे कई लोगों ने बताई, ये हमारे लोगों ने बताई। अभी उदा वहाँ पर है, मैं नाम अभी नहीं लूँगा। पवार साहब ने भी बता दी मुझे कि हमारा क्या वास्ता था कि कौन मुख्यमंत्री बने, ये तो आपके पार्टी का सवाल था, ये तो आपके पार्टी का सवाल था। परमबीर सिंह ने कहा, आईपीएस अफसर, उन्होंने कहा कि एमवीए के दौरान ठाकरे साहब जो चीफ मिनिस्टर थे उद्धव, शरद पवार एंड होम मिनिस्टर जो अनिल देशमुख थे, वो आपको दे वांटेड टू बुक यू एंड अरेस्ट यू ऑल्सो एंड और देवेंद्र फडणवीस को भी। बट लेकिन देवेंद्र फडणवीस जी जो हैं वो ऑपोजिशन में थे, आप उन्हीं की सरकार में थे और आपको अरेस्ट करने की कोशिश कर रहे थे वो। ये इसी का तो दुख है मुझे, क्योंकि देवेंद्र जी और कई लोगों को अरेस्ट करवाने की तो उन्होंने सोच ली थी, क्योंकि ये तो मेरे सामने बात हुई थी। आणि आता पुढची बातमी बघूयात। विरोधकांकडून लाडकी बहिणी योजनेला नावं ठेवण्याचं काम सुरू आहे। त्यांना फक्त लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी या इतक्याच योजना माहिती आहेत असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवरती निशाणा साधला। तर विरोधकांची तोंड ही रावणासारखी आहेत, त्यामुळे ते दररोज खोटं बोलत असतात असं देखील फडणवीस म्हणाले। मुंबईमध्ये भाजपकडून लाडक्या बहिणींचा देवा भाऊ या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी फडणवीस यांनी महिलांशी संवाद साधला। महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत
यांच्याकडे ब्रीदवाक्य काय आहे? यांच्याकडे ब्रीदवाक्य लाडकी बहीण नाही आहे. यांच्याकडे ब्रीदवाक्य लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी. म्हणजे मुख्यमंत्री झाला तर माझा मुलगा, प्रधानमंत्री झाला तर माझा मुलगा, मुख्यमंत्री झाली तर माझी मुलगी. यांच्याकडे दोनच योजना चालतात, लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी. आम्ही बोलबच्चन देणारे लोक नाही आहोत. या महाराष्ट्रात काही लोक केवळ बोलबच्चन देतात. यांची भाषणं पहा, यांची भाषणं मोठी मोठी असतात, भाषणातले शब्द मोठे मोठे असतात, पण जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा देत नाही. हे देना बँकवाले लोक नाही, हे लेना बँकवाले लोक आहे. हे केवळ वसुली करणारे लोक आहे. हे सरकारमध्ये आले तुमच्या खिशातलं देखील ओरबाडून घेतात आणि सगळ्यांकडनं वसुली करतात.